तुमच्या घरात अन्नपूर्णा मातीची मूर्ती आहे का? जर नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अन्नपूर्णा मातेबद्दल अशी सुंदर माहिती सांगणार आहे जी अनेकांना माहीतच नसते. आज आपण जाणून घेणार आहोत की देवघरात तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती का ठेवतात, यामुळे घरात काय होतं, जर मूर्ती नसेल तर काय करावे, तांदूळ कधी बदलायचे, कोणता मंत्र म्हणायचा, कोणता नैवेद्य दाखवायचा. शेवटी आपण अन्नपूर्णा मातेची अतिशय सुंदर अशी कथा जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मात अन्न हेच पूर्ण ब्रह्म असे म्हटले जाते. आपण जे अन्न खातो ते फक्त अन्न नाही तर देवाचा प्रसाद आहे. म्हणून आपल्या घरातील मोठी माणसं नेहमी सांगतात, अन्न कधीही वाया घालवू नका, ताटात वाढलेले अन्न पूर्ण खा, तांदळाचा एक कणही पायाखाली येऊ देऊ नका. कारण धार्मिक श्रद्धेनुसार प्रत्येक तांदळाच्या दाण्यात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो. म्हणूनच अनेक घरांमध्ये देवघरात एका स्वच्छ वाटीत तांदूळ भरून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली जाते. अन्नपूर्णा माता म्हणजे अन्न, बरकत आणि समाधान देणारी माता. धार्मिक श्रद्धेनुसार ज्या घरात अन्नपूर्णा मातेची भक्तिभावाने पूजा केली जाते त्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही. घरात सुख शांती राहते, स्वयंपाकघर भरलेलं राहतं, अन्नाचा अपमान होत नाही, घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि घरात नेहमी समाधान राहते, अशी श्रद्धा आहे. अनेक जण विचारतात, आमच्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही, मग आम्ही काय करायचे? तर शक्य असेल तर अन्नपूर्णा मातेची एक छोटीशी मूर्ती नक्की घरात ठेवा. ती सोन्याची किंवा चांदीचीच असावी असं काही नाही. पितळेची, मातीची, संगमरबरी मूर्तीही चालते. जर मूर्ती आणणे शक्य नसेल तर अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवला आणि त्याची पूजा केली तरीसुद्धा चालते. जर मूर्ती आणणं शक्य नसेल तर अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवूनही पूजा करू शकता. कारण देवाला वस्तू नाही तर भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची असते. मूर्ती आणल्यानंतर एका स्वच्छ वाटीत तांदूळ भरावेत आणि त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी. रोज पूजा करताना हळदी कुंकू, फुले अर्पण करावीत, दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. अनेक जण विचारतात, हे तांदूळ कधी बदलायचे? धार्मिक श्रद्धेनुसार गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा अमावस्येला हे तांदूळ बदलणे शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या घराच्या परंपरेनुसार यापैकी कोणताही दिवस निवडू शकता. जुने तांदूळ कधीही कचऱ्यात टाकू नका. ते शिजवून खाऊ शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता, कारण अन्नाचा अपमान करणे योग्य मानले जात नाही. आता जाणून घेऊया अन्नपूर्णा मातेचा सोपा मंत्र. ओम श्री अन्नपूर्णाय नमः. हा मंत्र रोज 11 किंवा 21 वेळा म्हटला तरी चालतो. आता प्रश्न येतो की अन्नपूर्णा मातेला कोणता नैवेद्य दाखवावा? धार्मिक श्रद्धेनुसार अन्नपूर्णा मातेला घरचे सात्विक अन्न प्रिय आहे. तुम्हाला साधा भात, वरण, तूप भात, खीर, शिरा, पुरणपोळी, दूध, फळे किंवा गुळ खोबरं यापैकी कोणताही नैवेद्य अर्पण करू शकता. पूजा झाल्यावर तो प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. आता आपण जाणून घेऊया अन्नपूर्णा मातेची सुंदर कथा. धार्मिक कथेनुसार एकदा भगवान शिव माता पार्वतींना म्हटले, हे जग माया आहे आणि अन्नालाही फारसं महत्त्व नाही. हे ऐकून माता पार्वतींनी संपूर्ण जगातून अन्न अदृश्य केलं. काही दिवसातच पृथ्वीवर अन्नाचा मोठा दुष्काळ पडला. लोक, देव, ऋषी, प्राणी, पक्षी सर्वजण उपाशी राहू लागले. तेव्हा भगवान शिवांना समजले की अन्नाशिवाय जीवन शक्य नाही. यानंतर माता पार्वती काशीमध्ये अन्नपूर्णा देवीच्या रूपात प्रगट झाल्या. त्यांच्या हातात अन्नाने भरलेले पात्र होतं. त्यांनी सर्वांना अन्नदान सुरू केले. भगवान शिव स्वतः त्यांच्यासमोर भिक्षेपात्र घेऊन उभे राहिले. माता अन्नपूर्णांनी त्यांना अन्न दिले. तेव्हा भगवान शिव म्हणाले, अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे, अन्नाशिवाय जीवन नाही. तेव्हापासून माता पार्वतीचे अन्नपूर्णा देवी म्हणून पूजन सुरू झाले. या कथेचा सर्वात मोठा संदेश काय आहे? अन्न कधीही वाया घालवू नका. ताटात वाढलेले अन्न पूर्ण खा. शक्य असेल तेव्हा गरजूंना अन्नदान करा.
कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो त्या घरात अन्नपूर्णा मातेची कृपा कायम राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. चला शेवटी अन्नपूर्णा मातेची मनापासून प्रार्थना करूया. हे अन्नपूर्णा माते, आमच्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता पडू देऊ नकोस. आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि बरकत कायम राहू दे. आमच्या हातून कधीही अन्नाचा अपमान होऊ देऊ नकोस. प्रत्येक घासाबद्दल कृतज्ञ राहण्याची बुद्धी आम्हाला दे. तुझी कृपा आमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू दे. जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल तर ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती त्यांच्या घरासाठी उपयुक्त ठरेल. अन्नपूर्णा मातेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू. तुमच्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता पडू नये. घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट कायम राहू. हीच अन्नपूर्णा मातेचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.